10 सप्टेंबर 2020 वेतन अनुदानासाठी संभाजी ब्रिगेड आंदोलनाच्या तयारीत. अन्यथा तुमच्यासोबत राहायचं की नाही याचाही आम्हाला निर्णय करावा लागेल. कपिल पाटील. तर वेतन अनुदानाच्या संबंधात संभाजी ब्रिगेड ही आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन अनुदान मिळावं. 20% 40% अनुदानाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्यात यावा. त्याचसोबत अघोषित शाळांना घोषित करण्यात यावं आणि इतर जे प्रश्न आहे जसं की सेवा संरक्षण असेल, प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळणं असेल, या प्रश्नांकरिता संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदनं देण्याची तयारी सुरू झालेली आहे. नाशिक येथे या ठिकाणी काल जे निवेदन आहे संभाजी ब्रिगेड मार्फत देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की ज्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये वेतन अनुदानाचा जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. कारण ही जी मागणी आहे, कारण काही दिवसांपूर्वीच अधिवेशनामध्ये याची तरतूद करण्यात आलेली होती आणि तरी देखील त्या तरतुदीचं वितरण मात्र अजून होताना दिसत नाही आणि त्यामुळे अनेक शिक्षक जे आहेत ते तणावाखाली येऊन मृत्युमुखी पडत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून शिक्षकांवरती हा फार मोठा अन्याय झालेला आहे. 20 वर्षापासून शिक्षकांवरती अन्याय झालेला आहे आणि यामध्ये आणखी दिरंगाई करण्यात येऊ नये. विविध माध्यमातून विविध प्रशासकीय काही ज्या दिरंगाई सुरू आहे तशा पद्धतीच्या दिरंगाई करण्यात येऊ नये याकरिता संभाजी ब्रिगेडमार्फत निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलेले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांना देखील निवेदन हे दिलेले आहे. आता या निवेदनावरती विचार करून या निवेदनाची कृती जी आहे ती येत्या काही दिवसामध्ये होणार का, की पुन्हा संभाजी ब्रिगेडला पुन्हा महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन करावं लागणार का, हा प्रश्न आता सर्व शिक्षकांमध्ये उपस्थित झालेला आहे. त्यामुळे हा जर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला तर मात्र आंदोलन होणार नाही. परंतु हा जर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर मात्र भविष्यामध्ये संभाजी ब्रिगेडमार्फत एक मोठं आंदोलन जे आहे ते होऊ शकतं आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने असेल याची देखील माहिती भविष्यामध्ये संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सर्व शिक्षकांकरिता कळवली जाऊ शकते. त्यानंतर आज सभागृहामध्ये काही ज्या चर्चा झालेल्या होत्या काही दिवसांपासून, जे अधिवेशन जे सुरू होतं तर अधिवेशनादरम्यान शिक्षक आमदार महोदय, पदवीधर आमदार महोदय यांच्याकडून सातत्याने शिक्षकांच्या वेतन अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात मागण्या ज्या आहे ते सभागृहामध्ये चर्चा करण्यात आलेल्या होत्या आणि लवकरात लवकर या प्रश्नी मार्गी लावून शिक्षकांना न्याय देण्यात यावा याकरिता देखील शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांच्याकडून सातत्याने सभागृहामध्ये प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून माननीय कपिल पाटील साहेब यांच्याद्वारे सुद्धा जो वेतन अनुदानाचा प्रश्न आहे मग त्यामध्ये 20% अनुदानासाठी घोषित असलेल्या शाळा, त्याचसोबत 40% अनुदानासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक हे जे सर्व आहे, त्याचसोबत अघोषितला घोषित करून त्यांना देखील निधीची तरतूद करण्यात यावी आणि त्यामध्ये प्रामुख्याने या आधीच्या अधिवेशनामध्ये मार्चमध्ये जे काही अधिवेशन झालेलं होतं त्या अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली होती. ती निधीची तरतूद अजून देखील निधी वितरणाचा आदेश जो आहे, शासन आदेश, तो निर्गमित झालेला नाही आहे. यामध्ये शासनाकडून वारंवार दिरंगाई आणि वेळकाढूपणा करण्यात येत आहे. त्याचसोबत रात्रशाळांचा प्रश्न असेल किंवा इतर जो या आधीच्या शासनाकडून ज्या काही शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या त्याविषयी देखील वाचा जी आहे ती सभागृहामध्ये माननीय कपिल पाटील साहेब यांनी फोडलेली आहे. आणि या आधीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये बदल जो आहे तो दिसला पाहिजे आणि शिक्षकांना लवकरात लवकर वेतन अनुदान मिळालं पाहिजे. त्याचसोबत जो मसुदा केंद्र सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे त्याविषयी देखील माननीय कपिल पाटील साहेब यांनी भाष्य केलेलं होतं सभागृहामध्ये आणि त्याविषयी लवकरात लवकर येत्या काही महिन्यांमध्ये, येत्या काही दिवसांमध्ये जो बदल करण्यात यावा आणि त्याचसोबत जी काही शासकीय मंत्रालयातील शिक्षण विभाग असेल किंवा इतर शिक्षकांच्या संदर्भातील जी काही यंत्रणा आहे ती लवकरात लवकर त्यामध्ये अद्ययावत करण्यात यावी आणि जो बदल आहे या आधीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये तो झालेला
दिसला पाहिजे आणि या विचारांमुळे आम्ही आपल्यासोबत आहोत. परंतु जर त्या पद्धतीचं जर बदल जाणवला नाही किंवा त्या संदर्भातील जे काही सर्व प्रश्न मांडलेले आहे, त्याच्यावरती जर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात आली नाही, तर मात्र तुमच्यासोबत राहायचं की नाही याचाही आम्हाला निर्णय करावा लागेल. अशा स्पष्ट शब्दात सूचना ज्या आहे एक सूचना आपण म्हणू शकतो सभागृहामध्ये माननीय कपिल पाटील साहेब यांनी मांडलेल्या आहे. त्यामुळे अत्यंत या प्रश्नाला वेतन अनुदानाच्या प्रश्नाला लवकरात लवकर न्याय मिळावा. त्याचसोबत रात्रशाळेचा प्रश्न असेल किंवा इतर जे शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न असेल, यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा याकरिता माननीय कपिल पाटील साहेब यांनी देखील भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे. आता शासन त्यावरती कशा पद्धतीने अंमलबजावणी करतं, की फक्त ऐकून घेऊन पुन्हा दिरंगाईचं जे धोरण सध्या अवलंबायचं काम सध्या जे सुरू आहे. कारण शिक्षकांचा वेतन अनुदानाचा प्रश्न जो आहे, त्यामध्ये वेतन अनुदान मंजूर करून देखील कित्येक महिने झालेले आहे. याआधीच्या शासनाने जो काही सप्टेंबर 2019 मध्ये शासन निर्णय घोषित करून 20% अनुदान, 40% अनुदान देण्यासंदर्भात शाळा घोषित केलेल्या होत्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि त्यांना येणाऱ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करण्याची देखील त्यामध्ये शासन निर्णयामध्ये तरतूद जी आहे किंवा नोंद जी आहे ती शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली होती. मात्र आता जवळपास 1 वर्ष झालेलं आहे, तरी देखील या शासन निर्णयाची अंमलबजावणी मागच्या सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी या शासनाकडून मात्र होताना पाहायला मिळत नाही. या सरकारमधील व्यक्तींकडून होताना पाहायला मिळत नाही. हा एकदम खेदजनक जी परिस्थिती सध्या शिक्षकांना पाहायला मिळत आहे. शिक्षक जे आहे ते उपाशी मरत आहे. त्याचसोबत शिक्षकांच्या हाताला काम राहिलेलं नाहीये. शिक्षकांना पगार मिळत नाहीये. 20 वर्षापासून पगार बंद आहे आणि या ज्ञानदानाचं काम करून देखील शिक्षकांना जर पगार मिळत नसतील, अनेक शिक्षक मृत्युमुखी पडत आहे. तर यामध्ये वारंवार दिरंगाई करण्यात येत आहे. मग त्यामध्ये उपसमिती असेल, रोस्टर असेल, 10% रँडम तपासणी असेल किंवा संस्थाचालकांना कडून पेमेंट देण्यासंदर्भातील पत्र असेल, असे नाना पत्र जे आहे ते 1-1, 2-2 महिन्यांनी मिळून शासनाकडून वारंवार काढले जात आहे. तर नेमकी शासनाची भूमिका किंवा शासनाच्या मनात शिक्षकांना वेतन मिळवून द्यायचं आहे की नाही, हे अजून त्याविषयी प्रश्नचिन्ह शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि शासन शिक्षकांना वेतन देणार का नाही, हा देखील अजून प्रश्न उपस्थितच आहे. कारण जी उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे, त्यामध्ये फक्त अध्यक्ष कोण आहे एवढंच सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांचे जे सदस्य आहे, त्या सदस्यांची निवड मात्र अजून देखील कित्येक दिवस झालेले आहे. सांगण्यात आलेलं होतं, की 8 दिवसामध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये न्याय दिला जाईल. परंतु अजून सदस्यांची नेमणूक देखील करण्यात आलेली नाही आहे आणि सांगितलं जातंय, की ती जी फाईल आहे ती मुख्य सचिवांकडे आहे. त्यानंतर मुख्यमंत्री त्यावरती जे सदस्य आहेत त्यांची नेमणूक केली जाईल. मग आता सदस्य नेमणूक करण्याकरिता एवढे दिवस का? असा देखील शिक्षकांना प्रश्न पडलेला आहे. हे गतिमान शासन आहे, हे आपलं सरकार आहे असं सांगण्यात आलेलं होतं. तर मात्र शिक्षकांना अजून देखील वेतन अनुदानाचा निधी मंजूर करून देखील अजून शिक्षकांना का वेतन अनुदानाचा शासन निर्णय का निर्गमित करण्यात आलेला नाहीये? हा प्रश्न पडत आहे आणि त्यामुळे काल देखील आपण माहिती बघितलेली होती जी खैरे मार्फत देखील सांगण्यात आलेलं आहे, की लवकरात लवकर यामध्ये वेतन अनुदानाचा प्रश्न मार्गी जर लागला नाही, तर मात्र 14 सप्टेंबरपासून पासून मुंबई पासून पायदिंडीला जी सुरुवात केली जाईल आणि ही जी पायदिंडी आहे ती सर्व मंत्री महोदयांची जी शासकीय निवासस्थान आहे यांच्यापासून मग त्यामध्ये विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहाचे विधानसभा, विधान परिषद यांच्या देखील शासकीय निवासस्थानापासून राज्यपालांच्या निवासस्थानापर्यंत ही पायदिंडी 14 सप्टेंबरपासून सुरू राहणार आहे आणि त्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रातून सर्व शिक्षक जे आहे ते त्यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा शिक्षकांना आंदोलन करावं लागणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
वारंवार उपोषणं आणि आंदोलन शिक्षकांना करावं लागत आहे. हे सरकारचं यश आहे की अपयश आहे याचं देखील आत्मचिंतन आता करण्याची वेळ ही आलेली आहे. आणि याआधी देखील सावित्रीच्या लेकींना आमरण उपोषण वेतन अनुदानासाठी करावं लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. हे देखील याचं देखील एक आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये दोषी कोण? कोण यामध्ये दिरंगाई करत आहे? शिक्षकांना का बरं वेतन अनुदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे? त्यामध्ये सारख्या उपसमिती असेल, रोस्टर असेल असे प्रश्न का वारंवार काढून शिक्षकांना फक्त मदत करण्याची भूमिका दाखवली जाते, की आम्ही तुम्हाला अनुदान देणार आहोत. ही भूमिका फक्त दाखवली जाते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. त्यामध्ये तोंडी निर्णय होता, शासन निर्णय होत नाही. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये फाईल येते, परंतु शासन निर्णय निर्गमित होत नाही. नेमकी याचा अर्थ घ्यायचा काय? की फक्त आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, तुम्ही आमच्यासोबत राहा. परंतु प्रत्यक्षात त्याच्यावरती कृती जी आहे ती केली जात नाही. सर्व कागदपत्र, सर्व तपासण्या ह्या झालेल्या असून उच्च माध्यमिकच्या सर्व तपासण्या झालेल्या आहे. रोस्टर सर्वांची माहिती जी आहे ती परिपूर्ण माहिती अर्थ विभागाने देखील तपासलेली आहे. आणि तरी देखील पुन्हा उच्च माध्यमिकला या पद्धतीने जो दिरंगाई केली जात आहे, तर हे का बरं? असा प्रश्न सर्व शिक्षकांच्या मनामध्ये हा निर्माण झालेला आहे. तर त्यामुळे एकतर अनुदान द्यायचं आहे, द्यायचं असेल तर शासनाने स्पष्ट सांगावं, की आम्ही तुम्हाला वेतन अनुदान देणार आहोत. आणि द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगावं, की वेतन अनुदान आम्ही देणार नाही. आपण काहीतरी दुसरी व्यवस्था करावी. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता शिक्षकांना मग कुठेतरी मोलमजुरी करून का होईना आपलं कुटुंबाचं चरितार्थ चालवण्याकरिता दुसरा पर्याय जो आहे कुटुंबाकरिता हा घ्यावा लागू शकतो. परंतु फक्त यामध्ये आम्ही करणार आहोत, आम्ही लवकरच करणार आहोत, आम्ही 1 तारखेला करणार आहोत, आम्ही 15 तारखेला करणार आहोत, 31 तारखेला इतिहास घडेल, 30 तारखेला इतिहास घडणार आहे, 345 कोटीची निधीची तरतूद केलेली आहे. असे आश्वासनं जे आहेत ते फक्त दिले जातात आणि त्यावरतीच शिक्षक वर्ग जो आहे तो संभ्रम अवस्थेत राहतो आणि यामध्ये हे होणार आहे, होणार आहे, होणार आहे या भ्रमात, या स्वप्नभ्रमात, या गोड भ्रमामध्ये अनेक महिने जे आहेत ते गेलेले आहे. जवळपास मार्चपासून आज सप्टेंबर उजाडलेला आहे. या आधीच्या सरकारने सप्टेंबरमध्ये मागच्या वर्षी 2019 मध्ये शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आणि तरी देखील या मागच्या सरकारच्या शासन निर्णयाची अजून देखील अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाहीये. ही अत्यंत खेदजनक बाब शिक्षकांकडून सांगितली जात आहे. त्यामुळे जे आज जे काही दिवसांपूर्वीच अधिवेशनामध्ये माननीय कपिल पाटील यांनी सांगितलं आहे, की अन्यथा तुमच्यासोबत राहायचं की नाही याचाही आम्हाला निर्णय करावा लागेल. अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती काही शिक्षक आमदार महोदयांकडून घेण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये देखील आता काय होणार? कारण याचसोबत विविध जे प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेले आहे. तर त्यामुळे शिक्षकांना आता नेमकी कशा पद्धतीने हा अनुदान मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटी आंदोलन केल्याशिवाय प्रश्न परत मिटणार नाही का? कारण याआधी देखील फक्त आंदोलन केलं की त्यावेळेस सांगितलं जातं की आम्ही 1-2 कॅबिनेटमध्ये आपला प्रश्न जो आहे तो मार्गी लावणार आहोत. आणि मग त्यामुळे जे आंदोलनकर्ते शिक्षक असतात किंवा उपोषणाला बसलेले जे शिक्षक असतात ते शेवटी मंत्री महोदयांच्या शब्दाला मान देऊन जे उपोषण असेल किंवा आंदोलन असेल, पायदिंडी असेल याच्यावरती स्थगिती आणतात. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र जो दिलेला शब्द आहे तो मात्र पाळला जात नाही. ही मात्र अत्यंत खेदजनक बाब आहे. एवढ्या वरिष्ठ पातळीवरील जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय आहे, त्यांनी जर दिलेला शब्द पाळला जात नसेल, तर ही अत्यंत एक शोकजनक, एक खेदजनक बाब म्हणावी लागेल. तर येणाऱ्या काळात शिक्षकांना वेतन अनुदान मिळणार का? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. विविध शिक्षक संघटना आंदोलनाच्या भूमिकेत आहे. शिक्षक संघटना 14 सप्टेंबरपासून आंदोलन करणार आहे. आणखी इतर शिक्षक संघटना देखील चलो मुंबईचा नारा घेऊन उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. तर काय होणार आहे नेमकी येत्या काळामध्ये तेही बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.